इन्होंने इजराइल जाकर जो स्टेटमेंट किया था कि हम इजराइल के साथ में हैं, इसलिए हमने ईरान से जो हमें सपोर्ट मिलता था तेल का हो या बाकी चीजों का, वो बिल्कुल नहीं मिल रहा है। इसलिए आज जनता में गैस को लेकर बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा है। मूलतः यहाँ पे वो हरदीप सिंह पुरी के सेंट्रल मिनिस्टर जो है इस डिपार्टमेंट के, वो कहते हैं कि कोई कमी नहीं है, और दूसरी तरफ 2-2 किलोमीटर की लंबी लाइन लगी चुकी है। हर होटल वाला चिल्ला रहा है कि वो कहता है कि हमारे होटलें बंद हो चुकी है, हम कैसे जिएंगे। छोटा छोटा टपरी वाला हो, छोटा छोटा काम धंधा करने वाला हो, भजिया तलने वाला हो, चाय बनाने वाला हो, उसको भी उसका धंधा भी बंद हो चुका है। वो अभी नाना पटोले जी ने कहा वैसा हॉस्टल भी बंद पड़ चुके हैं, हॉस्टल से बच्चे घर चले जा रहे हैं। ये महिलाओं में चूल्हे का सेल बढ़ चुका है, इलेक्ट्रिक सिगड़ी बहुत पैमाने में बिकी जा रही है। लोग 2-2 हजार रुपए देकर सिलेंडर परचेस कर रहे हैं, ब्लैक में ले रही है। तो ये स्थिति क्या इनके आंखें नहीं है? ये क्या केंद्र सरकार की आंखें फूट चुके हैं? इनको ये सब देख नहीं रहा है? और इसमें जो आज परिस्थिति हुई है इसके लिए ये लोग जिम्मेदार है, सेंट्रल गवर्नमेंट जिम्मेदार है। हमारे सरेंडर जो देश के पंतप्रधान नरेंद्र है वो सरेंडर हो चुके हैं। ये हालात देश में बनी है। इसीलिए आज कांग्रेस की ओर से पूरे महाराष्ट्र में हर जिले में हर तालुका प्लेस पर आंदोलन हुआ, और आज भी हम लोग सरकार से यही क्लेरिफिकेशन चाहते हैं कि राज्य में क्या चल रहा है, राज्य की क्या स्थिति है। राज्य की जनता में जो एक पैनिक स्थिति पैदा हो चुकी है, उसके लिए आप क्लियर करें और इसके लिए कोई उपाय योजना करें, यही मांग हमारी रहेगी। पेट्रोलियम मिनिस्टर ने ये कहा। एक मिनट हिंदी अरे हिंदी घेऊ दे ना पहले पूर्ण। पेट्रोलियम मिनिस्टर ने कल ही लोकसभा में ये कहा है कि पेट्रोल डीजल गैस की कोई किल्लत नहीं है, 100% सप्लाई जो है वो जारी है, पैनिक सिचुएशन क्रिएट करने की कोशिश ना की जाए। नहीं, देखिए हरदीप सिंह पुरी ये भी एप्स्टीन का नाम कम से कम 250 बार आए वाला मिनिस्टर है, वो क्या सच बोलेगा? उनसे क्या सच की बातें हम लोग विश्वास रखेंगे? मैं तो ये कहता हूं कि उन्होंने कौन सा चश्मा पहन के रखा है? पूरे हिंदुस्तान में 2-2 किलोमीटर के गैस के लिए लाइन में लोग खड़े हैं, ये क्या इनको दिख नहीं है? इनके आंखों की पट्टी बांधी हुई है। झूठ भी बोलना है तो कितना बोलना, ये पूरे देश की जनता देख रही है। जब ये रास्ते पर घूमेंगे तो इसको जवाब जनता मांगेगी। तो आप हरदीप सिंह पुरी को मुंबई में इनवाइट कर रहे हैं कि आए और देखें कि क्या हालात है? वो आके देखे ना, कोई अलग से चश्मा पहन कर आए, एप्स्टीन का चश्मा पहन कर आए तो उनको सच्चाई दिख पड़ेगी। तो ये तो दिखना चाहिए ना। आप जो सिलेंडर वो गैस है वो आप रशिया से खरीदे, क्या लगता है आपको उचित? हाँ, ट्रम्प ने कहा मोदी जी से कि आप रशिया से मतलब ये सिलेंडर नहीं वही तो इसीलिए ना वो इशारे दे रहे कि इतने दिन में 30 दिन के अंदर में डीजल ऑयल को आपको रशिया से खरीदी करना पड़ेगा, 31वां दिन मैं आपको नहीं दूंगा। कौन लगाए? अमेरिका। कौन वो ट्रम्प लगाए हमको बोलने वाला? और हम क्यों सुन रहे हैं? हमारे प्राइम मिनिस्टर क्यों सुनते हैं? अरे उनको ईट का जवाब पत्थर से देना चाहिए था अगर दम है तो। आंखें लाल करने वाले की बात होती थी, अब आंखें झुका क्यों है, झुक क्यों रही है? तो यही तो हम चाहते हैं कि सरेंडर होना नहीं चाहिए और देश का स्वाभिमान को गहाण नहीं रखना चाहिए। सिलेंडर नाहीये नाही चित्राताई वाघना ते सिलेंडर कुठे मिळते याचा पत्ता बरोबर आहे, त्यांना तो पत्ता माहित आहे, पण आम्हाला माहित नाही। त्यांच्याकडून आम्ही ऍड्रेस घेऊ आणि सिलेंडर विकत घेऊ, यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज आहे। त्यांच्याकडून ऍड्रेस घेण्याची आम्हाला आवश्यकता आहे। पाहिजे तेवढे सिलेंडर गॅसवर सगळं शिजवण्यासाठी चित्राताईच्या सल्ल्याशिवाय आता मिळणार नाही, हे त्यांचा बोलण्याचा अर्थ होता। आम्ही चित्राताईंनी सांगितल्यावर आम्ही बुक करू, आता सिलेंडर पण करू, तेल पण बुक करू, फक्त ऍड्रेसची आवश्यकता आहे। सिलेंडर गोडाऊन वाले हे सगळे आपले सिलेंडर जे आहे जमा करतात आहे आणि त्याचं गोडाऊन करून ठेवतात आहे का? याच्यात नाही, आता तेच सरकारने सांगितलं पाहिजे। फार हाकार झालेला आहे, फार लोकांमध्ये महिलांमध्ये अस्वस्थता आहे आणि जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे सरकारच्या विरुद्ध।
जे सोशल मीडियावर कॉमेंट्स पाहिल्यानंतर आम्हाला लाज आमची शर्मेनं खाली जावी, मान खाली जावी, अशा प्रकारचे कॉमेंट्स एखाद्या आमच्या देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आम्हाला वाटतं की भारत हा स्वाभिमान गहाण ठेवून काय वागतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. नाशिक, नागपूरमध्ये आश्रमशाळांमध्ये सुद्धा सिलेंडर नाहीये. शाळांच्या पोषण आहारांसाठी सुद्धा सिलेंडर मिळत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांना येतात. मी या निमित्तानं आम्ही एक वस्तुस्थिती सरकारच्या समोर मांडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सबसेल खोटं बोलते. त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही. सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आलीत त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतंय. आणि मग हे सगळं चालत असताना सगळं आलबेल आहे हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करते आहे, हा त्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही या सरेंडर व्यवस्थेला, जी अमेरिकेला सरेंडर झाली एप्स्टीन फाईलमुळे, जे केंद्रातलं सरकार, देशाचे प्रधानमंत्री, ते आम्ही सिम्बॉलिक इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि लोकांच्या भावना, या लोकांच्या भावना आहेत, या आमच्या नाही, या लोकांच्या भावना आम्ही सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विधानसभेतही आज आम्ही या विषयावरची चर्चा सरकारकडून मागणार आहे. सरकार अजूनही निवेदन करायला तयार नाही आहे. जेव्हापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून आम्ही विधानसभेत हा सातत्यानं प्रश्न आम्ही मांडतोय, पण सरकार अजूनही निवेदन करत नाही. म्हणजे सरकार हे लपवते आहे, वस्तुस्थिती लपवते आहे. हा त्याच्यातला मिड डे मील बंद करावी लागेल जर अशी स्थिती जर राहिली तर. सगळेच बंद होणार. कारण की उद्या डिझेल पेट्रोल संपलं, कारण की आता गॅसचा तुटवडा आला, तर डिझेल पेट्रोलचा तुटवडा आला तर जे वाहतूक होणार आहे ते सगळं थांबणार आहे. त्याच्यामुळे मोठे जे शहर आहेत, जसं मुंबईसारखी जेवढी शहरं आहेत, या शहराला सगळे खाली होणार आहेत. कारण की इथं खायला पण राहणार नाही. जसं आज दुबईची परिस्थिती झाली, ती परिस्थिती मुंबईसारख्या मोठ्या शहरांची आज देशपातळीवर सगळीकडे होणार आहे. त्यामुळे हे सगळेच्या सगळे शहरं ओसाड पडणार आणि त्याच्यामुळे उद्या कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. सिलेंडरचा काळा बाजार जो होत आहे सरकारला माहिती आहे. सरकारला त्याचं कमिशन येत आहे. जनतेकडून लुटण्याचं काम चालू आहे. एक सिलेंडर 2000 रुपयाला आज बाजारात विकलं जात आहे. त्यामुळे हा जो सगळा कमिशन आहे हे सगळं सरकारकडे येत आहे का? कारण की सरकार एकही कारवाई करत नाही, फक्त तोंडानं बोलते आहे. म्हणजे सरकारचा हिस्सा आहे जनतेचे पैसे लुटण्यामध्ये. सर, आज सत्ताधारी एक विधेयक मांडणार आहे धर्मांतर विरोधाचं, धर्म स्वतंत्र विधेयक मांडलं जाणार. मला एक कळत नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदा आहे आणि या कायद्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य तर घटनेनेच दिलेलं आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हा सगळा जो आहे, मी कुठल्या धर्मात राहायचं कुठल्या धर्मात नाही जायचं, हे जबरदस्ती, कारण की त्या कायद्यामध्ये एक प्रोविजन आहे की कोणालाही कुठल्या व्यक्तीला धर्मांतर करायसाठी जबरदस्ती करायचा कोणालाही अधिकार नाही. आणि जो कोणी अशा पद्धतीचा जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था आपला जो कायदा त्या पद्धतीचा आहे. पण जनतेचे मूळ प्रश्न जे आज आहे, या मूळ प्रश्नाकडून सरकार मुद्दामून या पद्धतीचं लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हा एक अयशस्वी प्रयत्न करतो आहे. आणि धार्मिक तेढ हा बीजेपीचा मूळ राजकीय मुद्दा आहे, तो या निमित्तानं आणण्याचा ते प्रयत्न करतात. विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाणार आहे का? तुमचे खासदार दिल्लीच्या संसदेच्या पायऱ्यांवरचे आंदोलन करत आहेत. हाच विषय आहे. तुम्ही पण आज विधानभवनामध्ये निदर्शने करताय. सरेंडर हा शब्द टोला आहे, टोमणा आहे की चिपला आहे? आमच्या देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी हा शब्द सरेंडर शब्द दिलेला आहे आणि लोकसभेत मांडलेला आहे. ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईलच्या नंतर आणि अदानी वर जे काही अमेरिकेमध्ये कोर्टामध्ये केसेस चाललेल्या आहेत आणि ज्या पद्धतीची सजा अदानीला अमेरिकेच्या कोर्टाने दिलेली आहे, हा फायनान्शियल कॅपिटल जे आज बीजेपीचं अदानीकडे आहे
ते मोडकळीस येईल आणि एप्स्टीन फाईल पुढे आली तर एप्स्टीन फाईलमुळे आमचा सगळा सत्यानाश होईल. अमेरिका वारंवार हे ब्लॅकमेलिंग नरेंद्र मोदींची करताय आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे पद विसरून मला देशाच्या जनतेला न्याय द्यायचा ही भूमिका विसरून स्वतःच्या व्यवस्थेसाठी ते सरेंडर झालेले आहेत आणि ते सरेंडर झाल्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या जनतेला या सगळ्या परिणामाच्या सामोर जावं लागते आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि हे भूमिका सातत्यानं आज नाही अनेक दिवसापासून आमचे नेते राहुल गांधीजी लोकसभेत आणि रस्त्यावर सुद्धा मांडतात आहेत. हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. राज्यात उपासमारीचे संकट आल्यावर केंद्र सरकार याला जबाबदार नाही. भाजपच जबाबदार येत आहे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक जबाबदार आहेत. कारण की ज्या पद्धतीनं सत्तेची मलाई खाण्यासाठी हे सगळे एकत्रित झालेले आहेत आणि ब्लॅकमेलिंग करून सत्ता चालवण्याचा जो प्रयत्न भाजप देशात असो की राज्यात करते आहे त्याच्यामुळे हे सगळे परिणाम आता आपल्या सगळ्यांना भोगावं लागतात आहेत. धर्माच्या नावानं ज्या पद्धतीनं संविधानालाच न मानण्याची जी भूमिका आतापर्यंत भाजपने केलेली आहे त्याच्यामुळे आज देश आणि संविधान ह्या दोन्ही गोष्टी भाजपसाठी बाजूला पडलेल्या आहेत. त्यांची सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि देशाच्या लोकांना लुटण्याचं काम बीजेपी आणि त्यांचे सत्ताधीश देशात आणि राज्यात करतात आहेत. ही वस्तुस्थिती पुढे आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्राच्या जनतेला असो की देशाच्या जनतेला असो आज अडचणीत आणण्याचं काम यांच्या या वाईट नियतीमुळे आज जनतेला भोगावं